हाय, तर आता मी सरस्वती पूजा करणार आहे. हॅपी दसरा सगळ्यांना. तर आज सरस्वती पूजेचं खूप महत्त्व आहे विजयादशमीच्या निमित्ताने. तर मी अशी आज ट्रॅडिशनल रेडी झालेली आहे. पंजाबी ड्रेस घातलेला आहे, छान अशी वेणी घातलेली आहे, छान अशा बांगड्या घातलेल्या आहे. तर आता सरस्वती पूजेची मी तयारी केलेली आहे आणि छान सरस्वती पूजन आता मी करणार आहे. कारण तुम्हाला मुलं असतील तर त्यांच्यासाठी सरस्वतीची पूजा करणं, मुलांना पाय पडायला लावणं, त्यांना ॲटलिस्ट हळदी कुंकू व्हायला लावून एक फूल वाहू देणं, हे त्यांच्यासाठी खूप छान असतं. आणि मी आता तयारी केलेली आहे, दाखवते मी तुम्हाला तयारी. तर हे असं माझं देवघर आहे. मी देवघरात पूजा करते आहे, कारण देव सध्या मी इथे नाही ठेवले. एवढं सुंदर देवघर बनवून पण मी देवघर माझ्या सध्या हॉलमध्ये एक छोट्याशा स्टँडवरती ठेवलेलं आहे देव माझे. तर माझा छोटा मुलगा सारखे देवांना हात लावतोय, दिवा सुरू असतो, दिव्याला हात लावतोय. मग ते रिस्की आहे त्याच्यासाठी. मान्य आहे की देव वरती ठेवू नयेत, पण एखादा वर्ष मला हे करायलाच लागेल, कारण तो 2 वर्षांचा आहे. त्यामुळे बघा माझं देवघर किती सुंदर गायत्री मंत्र लिहिलेला आहे, त्याचा तो गणपती. आणि याच्यामध्ये मी आता हे जे बुक आहेत ते ठेवलेले आहेत. माझ्या मुलीचे बुक, तिच्या पेन्सिल, ती फर्स्टला आहे सध्या. आणि हे अध्याय ग्रंथ ठेवलेले आहेत. भगवद्गीतेचा आहे, एक स्वामी समर्थांचा आहे, कारण मी स्वामी समर्थांची भक्त आहे. ते सगळं ठेवून असं तर आपण याची पूजा करून घेऊयात. मी इथे एक छानसं असं कापड टाकलेलं आहे, म्हणजे एक ब्लाऊज पीस टाकलेलं आहे माझ्याकडे, जे होतं असं छान कलरफुल. आणि तिथे सगळे ते बुक ठेवलेले आहेत. आणि मी एक अशी सिम्पलशी एक स्वस्तिक काढली आणि ओम श्री सरस्वती प्रसन्न असं एक नाव राईट केलेलं आहे. आणि हे सगळं तुम्ही बघू शकता. पूजेचं साहित्य घेतलेलं आहे. पंचपाळा घेतलेला आहे हळदी कुंकाचा, प्रसाद साखर घेतलेली आहे, पंचामृत त्यात फूल ठेवलेलं आहे, ॲपल घेतलेले आहेत, उदबत्तीचं घर घेतलेलं आहे, दिवा, फूल आणि पाणी. सरस्वती ड्रॉ करणार आहे. काडी घेतलेली आहे मी आणि एक वाटीमध्ये कुंकू काढून घेतलेलं आहे. तर सोप्या पद्धतीने ड्रॉ करते मी. तुम्ही एक वहीवर करू शकता, पाटीवर करू शकता किंवा व्हाईट बोर्डवरही करू शकता. तर मी हा भगवद्गीतेच्या बुकवर करते. थोडंसं पातळ करून घेते आणि ड्रॉ करते. थोडंसं पातळ करून घेतलं कुंकू, थोडंसं काडीने अवघड गेलं. तर 5 असे एक काढायचे. मराठीतले आपले जे एक असतात ना, 2 3 4 5. परत त्याला असं मराठीतले 4 काढून जोडायचं. 2 3 4. परत त्याला खाली 3. ते मराठीतले 4च काढायचे.